एफआयआर का घेत नाहीत यावरनं रोहित पवारांचा हल्लाबोल आणि त्या संदर्भातल्या बातम्या। अजित पवारांचा अपघात आहे की घातपात, गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का, गुन्हेगारी कृत्य घडलंय का, त्या दृष्टीने तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती। जे तीन गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी तपासात अनेक गोष्टी समोर आल्यात। कट कुणी रचलाय याचा तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्यांचं सूचक विधान। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक, 100 वकिलांची फौज आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बारामती पोलीस ठाण्यात। रोहित पवारांची बारामती पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची, पोलिसांच्या अंगावरती कागदपत्र भिरकावली, एफआयआर दाखल करून तो सीआयडी आणि सीबीआयकडे पाठवा, तक्रार खोटी ठरल्यास आम्हाला जेलमध्ये टाका, रोहित पवार आक्रमक। सीआयडीला तपास करू द्या, सीबीआयला तपास करू द्या, डीजीसीआयला तपास करू द्या, आम्हाला आक्षेप कुठंच नाही। आम्ही जो एफआयआर दाखल करत आहोत तो जो चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवरती दबाव, कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप। कोणाचा तरी दबाव आहे, नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता, तरी सुद्धा यांचा पेन एफआयआर कडे त्या ठिकाणी वळत नाही। त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते। प्रफुल्ल पटेलांकडून आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही, भाजपच्या काही नेत्यांचा या चौकशीला विरोध, पण शिंदेच्या शिवसेनेचा नाही, रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांबाबत विधान। ज्या पद्धतीने इथे लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत, त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं। 4-5 कागद आम्हाला दिली असती, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही, उद्या कदाचित होईल। गुन्हा नोंदवून घ्यायचा नाही असं पोलिसांनाही सांगण्यात आलं असावं, असीम सरोदेंकडून शंका उपस्थित। जर दखलपात्र गुन्हा असेल तर पोलिसांनी तो नोंदवून घेतला पाहिजे, सरोदेंची प्रतिक्रिया। दखलपात्र कोणताही गुन्हा असेल, त्यामध्ये अशी शंका दिसत असेल की खरोखर घातपात झालेला आहे, तर त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेणं हे आवश्यक आहे। आमदार रोहित पवार हे फक्त चमकोगिरी करतायत। अजित पवार यांचा अपघाती तपास हा पोलीस योग्य दिशेनं सुरू आहे। रोहित पवार यांना विमान अपघातातलं काय समजतं? कालच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोंधळावरती रोहित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, वकील गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। त्यांनी ज्या प्रकारे राडा करायचा प्रयत्न केला आणि चमकोगिरी करायचा प्रयत्न केला, मी तर आमच्या गुराख्यांच्या भाषेत म्हणेल तशा वर्तनाला, म्हणजे अजितदादांच्या मृत्यूनंतर राजकीय लोणी एकत्र करण्याचा धाडस आहे का रोहितचं? अजितदादांचा अपघात सरकार हलक्यात घेत आहे, कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही, संजय राऊतांचा इशारा। व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। ताईंना डेप्युटी सीएम केलं तर त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचं खासदार केलं, म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात किंवा पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे। कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही। अजित पवार अपघातावरती संशय असेल तर पुरावे द्या, स्टंटबाजी थांबवा, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। प्रसिद्धीसाठी आरोप की सत्यासाठी लढा असाही विचारला सवाल, तर राऊत हवेत गोळ्या झाडतायत। रोहित पवारांनी संजय राऊतांचा गुरु होऊ नये असा देखील निशाणा। सत्य समोर आणताना आपण जाणीवपूर्वक प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि स्टंटबाजी करण्यासाठी आरोप करतायत का, याचा विचार देखील संजय राऊत आणि रोहित पवार यांनी केला पाहिजे। तर अजित पवारांचा घात की अपघात या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया। रोहित पवारांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट, पुरावे दिले, सीआयडी काय करते ते बघावं लागेल। माझी डीजीसीएवरती शंका, एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही, रोहित पवारांचा सवाल। कोणाचा तरी दबाव आहे, नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता, तरी सुद्धा यांचा पेन एफआयआर कडे त्या ठिकाणी वळत नाही। त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्सबाबत बारामती पोलीस ठाण्यात ऑनलाईन नोंद। एएआयबी अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती।
रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांचा बारामती पोलीस ठाण्यात समोर ठिय्या. अधिवेशनामध्ये चर्चा होत नसेल तर आपण समजून गेलं पाहिजे. राजेंद्र पवारांकडनं शंका व्यक्त. रोहित पवारांकडनं एफआयआर त्वरित दाखल करून घ्यायला पाहिजे. शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर हाय व्होल्टेज ड्रामाची वाट का बघताय असा देखील सवाल. विमान अपघातानंतर काळजी घ्या असा सल्ला आमदारांनी शिंदेंना दिलाय अशी देखील माहिती. रोहित पवारचे एफआयआर दाखल करायला गेले. मला तरी असं वाटतं की तो एफआयआर ताबडतोब दाखल करून घ्यावा. यापूर्वी एफआयआर दाखल झाला म्हणून त्याच्यावर दुसरा एफआयआर होत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आणि कशाला हाय व्होल्टेज ड्रामा तयार कशासाठी करतात. रोहित पवारांची मागणी योग्यच, मात्र सरकारवरती विश्वास ठेवायला पाहिजे. राजकारण नको. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. रोहित पवार जे काय त्यांचं बोलतायत, त्यांना काय सापडलंय किंवा काय, त्यांनी ते दाखवावं. सरकार त्याला तयार आहे. काय वाटतं नेमकं तुम्हाला, राजकारण होतं असं म्हणावं? मग थोडंसं वाटतंय तसंच. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात महाविकास आघाडी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत. रोहित पवार एकटे लढतायत, आपण सर्वांनी मिळून लढलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. शिंदेच्या शिवसेनेचे सर्व नेते मंत्री व्हीएसआरची विमानं वापरणार नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही निर्णयाला मान्यता. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव पवित्रा. अजितदादांचे समर्थक बारामती पोलीस ठाण्याबाहेर एकवटले. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी कारवाईसाठी आक्रमक. अजित पवार अमर रहेच्या घोषणा. अजित पवार यांच्या मृत्यूचा रोहित पवार दुर्दैवी राजकारण करतायत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप. एका दुर्दैवी घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे असं माझं मत. आपणही पाहिलं, काल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीचं राजकारण कोणी करू नये एवढीच आमची इच्छा आहे. 100% याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणायला वाव आहे. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूया. मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपासून नवा अध्याय. सुनेत्रा पवार पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा, तर पार्थ पवारांकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची सूत्र. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निर्णय. पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार प्रफुल्ल पटेलांची माहिती. तर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार मात्र गैरहजर. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला. सगळं तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं. विधानसभेत थेट पुरावेच दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवरती पलटवार. आणि आम्हाला काय ठोकला म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागले आणि देवपूजेला लागले. टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली हे इतिहासात सांगितलेलं नाही. शिवरायांनी इतकाच टिपूचं गुणगान व्हावं याला आमचा आक्षेप. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही. त्याच्यावर चर्चा कितीही करू. आक्षेप या गोष्टीला की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवरायन एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप आहे. तर राज्यसभेसाठी मोठं नाव आलं तर आमची वेगळी जागा यावेळी जागा जाईल. काँग्रेसच्या पुढच्या वेळी जागेची मागणी करेल. काँग्रेस पुढच्या वेळी जागेची मागणी करेल. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. तर देशपातळीवरती शिवसेनेचा आवाज महत्वाचा असल्यामुळे दोन्ही जागा महत्वाच्या. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. शिवसेनेचा देखील आवाज देश पातळीवर हा फार महत्वाचा आहे. कोणी कमी लेखण्याचं कारण नाही. तिथे 7 सोबत आणि जेवढी 7 सोबत तुम्ही दोन्ही आमच्या खासदारांचं अटेंडन्स बघा, काढा ना रेकॉर्ड. तुम्ही तिथे आमचे जे भाषण ती बघा. राज्यसभेबाबत भाजपच्या कोर कमिटीची बैठक. कोर कमिटीतील नावं पक्षश्रेष्ठींना पाठवणार. भाजपला 4 जागा मिळतील एवढं संख्याबळ आहे. राज्यसभेच्या जागांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. महाराष्ट्र कोर कमिटीची आमची भाजपाची बैठक झाली. त्या ठिकाणी 4 सीट्स भारतीय जनता पार्टीला साधारण मिळतील अशी या ठिकाणी संख्याबळ आमच्याकडे आहे. तर राज्यसभेसाठी महाराष्ट्रातनं काँग्रेसला संधी मिळावी अशी इच्छा. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर तीनही पक्षांना एकत्रित निवडणुकांना सामोरं जायचंय. चर्चेतनं मार्ग निघेल असंही केलं स्पष्ट. महाविकास आघाडीवरती परिणाम होण्याचं काहींचं स्वप्नच राहील असा देखील टोला. आमचा आग्रह त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनंती वजा आग्रह राहिलेला आहे की आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्यांच्याकडे राहिलेला आहे.
राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडनं 2 जागांची मागणी. सचिन अहिर यांची माहिती. बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण आम्ही मिठाचा खडा टाकणार नाही. अहिर यांची प्रतिक्रिया. मातोश्रीवरच्या मिलिंद नार्वेकरांची जागा आता आमदार सचिन अहिर यांनी घेतली. उदय सामंत यांनी लगावला टोला. अरे बाबा, महायुतीतला तरी त्या उमेदवारांची नावं जाहीर झाली का? कोण 2 वर्षासाठी मागतोय आणि कोण 6 वर्षासाठीच आम्ही लढणार आहोत असंही म्हणतायत. आता हे आम्ही जर मिठाचा खडा टाकायचं असेल तर आम्हाला पण खूप गोष्टी आतल्या माहीत आहेत, ते आम्ही बोलत नाही. आमच्या कामाची पद्धत ही फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस आहे. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विकास निधीसोबतच इतर विषयांवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. जयंत पाटील, भास्कर जाधव, सचिन अहिर, कैलास पाटील तसेच विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार अविनाश वाजूरकर आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव सतीश राजूरकरांचा भाजपात प्रवेश. युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव साईस वाजूरकर यांचा देखील भाजपात प्रवेश. पुणे जिल्हा परिषदेमध्ये महायुती नको. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. स्पष्ट बहुमत असल्यामुळे इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नसल्याची भूमिका. सूत्रांची माहिती. स्थायी समितीसोबतच सर्व समित्यांवरती वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणी. रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटेना. नंदनवनवरील बैठकीमध्ये कोणताही सकारात्मक तोडगा नाही. राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता. शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असणार. राज्य मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार. लवकरच विधिमंडळात कायदा पारित होणार. स्वीकृत नगरसेवक निवडताना काँग्रेसनं विश्वासात घेतलं नाही. अमरावती काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष जयश्री वानखडेंचा आरोप. स्वीकृतसाठी शब्द देऊन तो शब्द पाळला नसल्याचा आरोप. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची भेट घेणार असल्याची माहिती. बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणी बेकायदेशीर IVF सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरवरती कारवाई होणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. नाशिकमधल्या मालती IVF सेंटर ठाण्यामध्ये चालवलं जात असल्याचं उघड. अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये आरोपी सचिन वाझेकडनं न्यायालयात अर्ज. UAPA कायदा या प्रकरणात लागू होत नसल्याचा अर्जात दावा. या प्रकरणी पुढील सुनावणी 2 मार्चला होणार. नाशिकच्या चांदवडमध्ये सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आमरण उपोषण अखेर मागे. शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे आणि खासदार शोभा बच्चाव यांच्या शिष्टाईला यश.